खरातच्या लैंगिक शोषण प्रकरणी आता 300 व्हिडिओ क्लिप एसआयटीच्या हाती लागलेत। खरातकडनं अल्पवयीन मुलींचं सुद्धा लैंगिक शोषण झालंय अशी माहिती मिळते। खरातची महिला अधिकाऱ्यांशी जवळीक होती असंही कळतंय। तेव्हा विशेष तपास पथक आता पीडितांना संपर्क करणार आहे। आपण पाहतोय आता खरातवर अनेक नवनवीन बातम्या समोर येत आहेत, त्याच्याबद्दलचे नवनवीन खुलासे समोर येत आहेत। त्यांना अल्पवयीन मुलींचं सुद्धा शोषण केलं होतं। हा नवीनच खुलासा आता न्यूज 18 मराठीच्या हाती लागलेला आहे। त्या प्रकरणी आता तब्बल 300 व्हिडिओ क्लिप हाती आलेल्या आहेत। एसआयटीनं काल तपासणी केली, आज दिवसभर तपासणी केली आणि या तपासामध्ये हा सगळा मजकूर सापडल्याचं म्हटलं जातंय। आपण पाहतोय आपल्यासोबत प्रशांत बाग जोडले गेलेले आहेत। प्रशांत, आपण पाहतोय या भोंदू प्रकरणी रोज नवनवीन खुलासे होत आहेत, दररोज नवनवीन गुन्हा दाखल होतोय आणि आता तर अल्पवयीन मुलींवर सुद्धा त्यांना बलात्कार केल्याची माहिती समोर येते। काय सांगता येत आहे? अनेकांची नावंही या प्रकरणात जोडली गेली आहेत। मुरुगा, कोणत्याही गोष्ट सांगण्याआधी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण स्पष्ट करूया। न्यूज 18 मराठीकडे या प्रकरणातले अनेक धक्कादायक पुरावे हाती लागलेले आहेत। हे धक्कादायक पुरावे हाती लागले तरीही आपण ते प्रकाशित करणार नाही। त्याचं कारण असं आहे की अनेकांची जी आयडेंटिटी आहे ती स्टेकला लागू शकते, कारण याच्यामध्ये अनेक अल्पवयीन महिला आहेत, काही महिला अधिकारी सुद्धा आहेत ज्या शासकीय सेवेत आहेत। अशा अनेक वेगवेगळ्या चांगल्या कुटुंबातील, आपण त्यांना घरंदाज कुटुंबातली आपण असं म्हणू, अशा प्रकरणातल्या सुद्धा महिला आहेत ज्या खरातशी संबंधित आलेल्या आहेत। 300 पेक्षा जास्त क्लिप्स या एसआयटीच्या हाती लागलेल्या आहेत, जो विशेष तपास पथक आहे। आणि अवघ्या 5 दिवसामधल्या या सगळ्या क्लिप्स असल्याची माहिती समोर येते। आणि या क्लिपमध्ये जवळपास असलेल्या ज्या 58 महिला, काही मुली सुद्धा याच्यात आहे, युवती सुद्धा आहेत, या सगळ्यांशी अशोक खरात हा कथित भोंदूबाबा लक्ष्मण उर्फ अशोक खरात याचे आलेले जे संबंध आहे, जी जवळीक आहे, या जवळीक नेमकी कोणत्या प्रकारे आली, कशा प्रकारे आली, हा अशोक खरात त्यांना ब्लॅकमेल करत होता का, गैरफायदा घेत होता का, अशा अनेक प्रश्न जे एसआयटीचे समोर जे आहेत, यातूनच एक महत्त्वाचा निर्णय झाल्याची माहिती न्यूज 18 मराठीपर्यंत पोहोचते की या सगळ्याच लोकांपर्यंत, या सगळ्याच पीडित युवती, महिला, या सगळ्यांपर्यंत एसआयटी पोहोचणार आहे, त्यांचा जबाब नोंदवला जाणार आहे। अर्थातच या सगळ्यांची ओळख जी आहे ती गुप्त ठेवली जाणार असल्याची माहिती आपल्याला समजते। अज्ञात स्थळी त्यांचा जबाब नोंदवला जाऊ शकतो अशीही माहिती आपल्याला समजते। पण या सगळ्या मागची भूमिका जी आहे ती अत्यंत स्पष्ट आणि स्वच्छ आहे की अशोक खरात यासोबत आलेली जवळीक ही बळजबरीने होती, ऐच्छिक होती का, नेमकं कोणत्या प्रकारचं संमोहन अशोक खरात करत होता, याच्या संबंधात जी ओळख समोर आली त्याच्या माध्यमातून कोणत्या प्रकारचे फायदे व्यवसायात या सगळ्या ठिकाणी झाले, कोणत्या कोणत्या प्रकारचे दावे अशोक खरात करत होता आणि याचबरोबर कोणत्या प्रकारची आर्थिक लूट सुद्धा अशोक खरातच्या माध्यमातून या सगळ्या महिलांकडून झाली का, कारण प्रथम दर्शनी जे जे भक्त म्हणून त्याच्याकडे येत होते ते सगळेच पीडित असावेत अशा प्रकारचा प्राथमिक अंदाज हा विशेष तपास पथकाचा झालेला आहे। कारण कोणीही स्वतःचं आयुष्य कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या हवाली नक्कीच करणार नाही, पण ज्या प्रकारे हा अशोक खरात ओपीडी चालवत होता त्याच्या ऑफिसमध्ये कॅनडा कॉर्नरच्या, यामुळेच या सगळ्या पीडितांची नेमकी भूमिका काय, भावना काय, त्यांना अशोक खरात किंवा त्याच्या वतीनं अजून इतर कोणी ब्लॅकमेल करत होतं का, हा अजून एक महत्त्वाचा मुद्दा समोर आला। या सगळ्या प्रकरणामध्ये अनेक धक्कादायक गोष्टी, पुरावे विशेष तपास पथकाच्या हाती लागलेले आहेत आणि या माध्यमातूनच या सगळ्यांचा खुलासा होण्यासाठी म्हणून, अधिक खोलात जाण्यासाठी म्हणून या सगळ्या विषयामध्ये हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि ही माहिती आपल्याला समजते। प्रशांत, मला वाटतंय की हे फक्त एक हिमनगाचं टोक दिसतंय, ह्याच्या खोलवर अजून मोठे प्रकरण समोर येऊ शकतात। आपण पाहतोय की अनेकांची नावं, महाराष्ट्रातल्या सरकारमधल्यांची नावं येत आहेत। ह्याचा सरकारी किंवा प्रशासन कार्यालयामध्ये कितपत सहभाग होता आणि किती फरक त्याच्यावर पडू शकत होता, काय सांगता येत आहे? ब्रिगा, 3 गोष्टी महत्त्वाच्या असतात या सगळ्या विषयामध्ये की ज्यावेळेस सरकार दरबार काम करणारे मंत्री ज्यावेळेस त्याच्याकडे पाया पडायला जात आहेत, वेगवेगळ्या अडचणींमध्ये जात आहेत, तर कोणी ना कोणीतरी, हे पहा, सिंपल गोष्ट आहे, गिव्ह अँड टेक। ज्यावेळेस एखादा बाबा म्हणून त्याला कोणी अंकित होतं आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलेली एखादी गोष्ट ते करणार नाही असं होऊ शकत नसतं। त्यामुळे हा एंट्रेफेअर जो अशोक खरातचा, हा डायरेक्टली आणि इनडायरेक्टली हा अनेक विषयांमध्ये, अनेक निर्णयांमध्ये सुद्धा नक्कीच होता, हे आपल्याला म्हणावं लागेल। आणि अशा प्रकारचे पुरावे सुद्धा नक्कीच उपलब्ध आहेत। ही जो शब्द तू वापरला की हिमनगाचं टोक, हो, ही नक्कीच खरी गोष्ट आहे। जी मालमत्ता अशोक खरातची आतापर्यंत समोर आलेली आहे, ही मालमत्ता सुद्धा तेवढीच आहे का, तर नक्कीच तेवढी नाहीये।
कारण या मालमत्तेचा अनेक भाग मुंबईमध्ये आला, आणखीन अनेक वेगवेगळ्या प्रकारची इन्व्हॉल्वमेंट याच्यामध्ये होऊन या मालमत्तेची एक रिंग, दुसरी रिंग, तिसरी रिंग जी गुंतवणुकीची सुरू झालेली आहे आणि त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या लोकांची नावं सगळे समोर येत आहेत. SITच्या हाती अत्यंत महत्त्वाची नावं समोर आलेली आहे, अजूनपर्यंत ती डिस्क्लोज करण्यात आलेली आहे. पण या माध्यमातून मुंबईमध्ये सुद्धा अनेक प्राईम ठिकाणी असलेल्या गुंतवणुकीमध्ये अशोक खराचा सहभाग दिसून येतोय, त्याच्या त्या सर्कलचा सहभाग दिसून येतोय, पुण्यामध्ये दिसून येतो आहे आणि अशा प्रकारचे अनेक पुरावे येत्या काही दिवसामध्ये समोर येणार आहे. बरीच माहिती आपल्याकडे सुद्धा आहे, आपण त्याच्यावर लक्ष ठेवून आहोत. आणखीन त्याचबरोबर हे पुरावे सुद्धा योग्य वेळी सगळे समोर येणार, कारण याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीची छाननी करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. आरोप करणं सोपं असतं, पण ते जे आरोप आहे त्या माहितीचे पुरावे गोळा करणं हे कठीण असतं. अर्थात ते काम जबाबदारीने आपणही करतोय आणि या सगळ्या विषयामध्ये या सगळ्या गोष्टींचं भानही आपण ठेवतोय. जे मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सुद्धा सांगितलं की त्या पर्टिक्युलर पीडिती असो किंवा संबंधित जवळ आलेल्या यांची ओळख ही लपवणं किंवा ती थांबवणं. नक्कीच बरोबर आहे. धन्यवाद सविस्तर माहितीसाठी. आपण पाहतोय की रोज रोज नवीन खुलासे होत आहेत, मात्र पीडितांशी संपर्क करून त्याबद्दलची सत्यता पडताळून पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे.